सध्या महाराष्ट्रातील मोस्ट वॉन्टेड आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। त्यानंतर 3 महिन्यांच्या वर कालावधी उलटून गेला असला तरी अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागला नाहीये। पण यामधील काळात कृष्णा आंधळे इथे असेल तिथे असेल असे अनेक अंदाज लावले जात आहेत, मात्र तो अजूनही सापडला नाही, तो नाहीच। अशातच काल धनंजय देशमुखांनी कृष्णा आंधळेकडे महत्त्वाचे पुरावे असून त्याला अटक होणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं भाष्य केलं। तर फरार असणारा कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात असण्याची शक्यता देखील वर्तवली गेली। त्यामुळे कृष्णा आंधळेच्या शोधामध्ये आतापर्यंत कोणती माहिती समोर आली ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। कृष्णा आंधळे फरार होऊन आज 99 दिवस झालेत, मात्र अजूनही त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं नाही। दरम्यान या 99 दिवसांमध्ये कृष्णा आंधळे कुठे असू शकतो याचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले, पण त्याचं पुढे काय झालं? कृष्णा आंधळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तृतीयपंथीयांच्या वेशात फिरतोय अशा चर्चा का सुरू आहेत तेच पाहूयात। कृष्णा आंधळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तृतीयपंथीयांच्या वेशात फिरतोय अशा चर्चा सध्या सुरू होण्याचं कारण म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचं वक्तव्य। मध्यंतरी मला एक फोन आला होता, त्यावेळी देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवरती तृतीयपंथीयांच्या वेशात असू शकतो असं समोरच्या व्यक्तीने मला सांगितलं। त्यांनी मला हेही सांगितलं की बीड जिल्ह्यातल्या अनेक तृतीयपंथीयांसोबत कृष्णा आंधळेचे चांगले संबंध होते, त्यामुळे निश्चितच तृतीयपंथीयांसोबत त्यांचा वेश धारण करून एखाद्या वस्तीमध्ये तो असू शकतो आणि ते आपण पोलिसांना सांगावं असा मला फोन आला होता। मात्र त्यामध्ये तथ्य आहे की नाही यामुळे मी तातडीने त्या संदर्भात कोणाशी बोलले नव्हते असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलं होतं। त्यामुळे या चर्चा सुरू झाल्यात। तर कृष्णा आंधळे कुठे असू शकतो याचा अंदाज फक्त तृप्ती देसाईच नाही तर आजवर अनेकांनी लावला आहे। कृष्णा आंधळे महाकुंभात लपून बसलेला असू शकतो असा अंदाज भाजपा आमदार सुरेश धस यांनी वर्तवला होता। आता यात त्यांचाच कार्यकर्ता प्रयागराजला सापडला ते वेगळं, पण कृष्णा आंधळे काही सापडला नाही। तर कृष्णा आंधळे इथे असू शकतो तिथे असू शकतो या अंदाजांच्या मध्येच कृष्णा आंधळे नाशिक मध्ये दिसल्याची बातमी समोर आली होती। संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिक मध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केला होता। गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली। तर याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र स्थानिकांनी दावा केलेला इसम कृष्णा आंधळे नसल्याचं नंतर समोर आलं होतं। तर कृष्णा आंधळेकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता असल्याने त्याचा खून झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। तर एवढ्या दिवस कृष्णा आंधळे पोलिसांना चकवा देऊन फरार राहणं शक्य नाही, त्यामुळे सध्या कृष्णा आंधळे याची हत्या झाल्याची शक्यता बळावत आहे असं अनेक जण म्हणतात। दरम्यान हे सगळे फक्त अंदाज असून आतापर्यंत कृष्णा आंधळे कुठे असू शकतो याची ठोस कुठलीही माहिती समोर आली नाहीये। तर फरार असणाऱ्या कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी केली जाते। तर यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।